नमस्कार. आज दिनांक 16 आपण सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये जी अपडेट दिली होती त्यानुसार मान्सून अंदमानामध्ये दाखल झालेला आहे. ह्या भागामध्ये अंदमानमध्ये मान्सूनची एंट्री झालेली आहे आणि त्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजे 26 तारीख जरी सांगितली असली तरी 23 तारखेपर्यंत केरळपर्यंत पोचण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे आणि त्याच्या लवकरच महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून पोचण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाहू शकता या अगोदर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. जवळजवळ 19-20 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस हा सुरू होऊन 21-22 तारखेपासून हा रेग्युलर होण्याची शक्यता सगळ्यात जास्त दिसत आहे. तर कशा पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण असेल, त्याचबरोबर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडेल, मान्सूनची जी स्थिती आहे ही कशा पद्धतीची आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर मान्सूनच्या हालचालीवर आधारित हवामान अंदाजानुसार 16 मे आजची तारीख आहे. 16 मे रोजी मान्सून हा अंदमान समुद्रामध्ये दाखल झाला आहे आणि यामध्ये निकोबार बेटांचा संपूर्ण भाग, अंदमान समुद्राचा काही दक्षिणेकडील भाग आणि दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या दक्षिणेकडील भाग हा समाविष्ट आहे. तुम्ही जर या इमेजमध्ये पाहिलं तर हा जो भाग आहे हा भाग, त्याचबरोबर श्रीलंकेचा हा भाग, तर या भागामध्ये मान्सून जो आहे पूर्णपणे सक्रिय झालेला आहे, या भागापर्यंत पोचलेला आहे. इथे सुद्धा या इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता या भागामधून इथपर्यंत हा जो आहे मान्सूनचा पट्टा आता सक्रिय झालेला आहे. आज अंदमान समुद्रामध्ये मान्सून हा पोचलेला आहे आणि विशेष म्हणजे पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये मान्सूनची हालचाल ही अरबी समुद्राच्या दिशेने पूर्व भागाकडे होण्याची शक्यता आहे. म्हणजे या भागामध्ये इकडचा भाग जो आहे या भागामध्ये वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे असा जो पट्टा आहे हा पट्टा व्यापून पुढच्या भागामध्ये मान्सून हा सरकण्याची शक्यता आहे. या भागामध्ये सुद्धा बाष्प जे आहे हे दिसून येत आहे, तुम्ही सुद्धा चेक करू शकता. या भागामध्ये मान्सून सक्रिय आहे आणि तो या भागामध्ये अरबी समुद्राकडे वळण्याची शक्यता सध्या दिसते. तर मान्सूनची पुढची हालचाल आपण मॅपनुसार, IMDचं जे मॅप आहे यानुसार समजून घेऊयात. यामध्ये दाखवलेलं आहे, पाहू शकता टाईमलाईननुसार मान्सून कधीपर्यंत यामध्ये अंदमान समुद्रामध्ये दाखल होतोय. तर 22 मे पर्यंत अंदमान निकोबार आयलँड, त्याच्या लवकरच तो पोचलेला आहे. 26 मे पर्यंत दाखवलं होतं आणि त्याच्यानंतरनं 1 जूनपर्यंत केरळपर्यंत दाखवला होता. मात्र सध्या जी लाईन आहे पाहू शकता ॲक्च्युअल महत्त्वाचं आहे. तर यामध्ये दाखवलं होतं की 16 मे पर्यंत ही पहिली जी लाईन आहे ही आता आलेली आहे. तर यानुसार आपल्याला अपेक्षित होतं की 22 मे पर्यंत अंदमान समुद्रामध्ये मान्सून जे आहे साऊथ वेस्ट मान्सून हा सक्रिय होईल, दाखल होईल. मात्र ही तारीख होती अंदाजित. आता खरोखरची तारीख पाहिली तर 16 मेलाच हा मान्सून अंदमान समुद्रामध्ये दाखल झाला आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये 1 जून सांगितली होती. तर पुढच्या 10 दिवसांच्या अंदाजानुसार जवळजवळ 25 ते 26 तारखेपर्यंत केरळामध्ये दाखल होईल आणि त्यानुसार जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये याची तारीख जी आहे 10 जून दाखवली होती. तर त्यानुसार पुन्हा 10 दिवस कमी केले तर 30 तारखेपर्यंत, 25 ते 26 तारखेपर्यंत केरळमध्ये, म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून पोचण्याची शक्यता आहे. कदाचित त्या लवकरच पोचण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या अगोदरच 7 ते 8 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर 26 मेला मान्सून हा केरळामध्ये दाखल होण्याची, पोहोचण्याची शक्यता आहे आणि जर का वातावरण अनुकूल झाले तर यापूर्वीही मान्सून दाखल होऊ शकतो. सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर संपूर्णपणे अनुकूल वातावरण अंदमान समुद्रामध्ये आहे. त्याचबरोबर अरबी समुद्राकडे वळण्याची सुद्धा शक्यता ही सगळ्यात जास्त आहे आणि या कारणामुळे 18 मे आणि 19 मे दरम्यान मान्सूनच्या वाऱ्यांची स्थिती ही केरळमध्ये पोचण्यासाठी अनुकूल आहे आणि यानंतर 27-28 मे दरम्यान पुन्हा एकदा अनुकूल स्थिती निर्माण होण्याची ही शक्यता आहे आणि या कारणामुळे शक्यता सगळ्यात जास्त आहे की 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मान्सून हा पोचेल. या संदर्भात पुढच्या सुद्धा आपण अपडेट पाहूयात.
तत्पूर्वी तापमानाची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं हवामान होतं, तापमान कसं होतं, तर राज्यामध्ये तापमान जे आहे मान्सून जरी प्रगती करत असेल तरी महाराष्ट्रामध्ये पारा हा जास्त आहे. राज्यामध्ये तापमान हे वाढलं असून उत्तरेकडून वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे, ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढ झाली आहे. विशेषतः पाहिलं तर जळगाव असेल 43 सेल्सिअस, अकोला 45.4 सेल्सिअस आहे, नागपूरसाठी 43.8 सेल्सिअस इतकं तापमान हे नोंदवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जर पाहिलं पावसाचा अंदाज तर 17 मे रोजी सातारा, पुढे आपण मॅपनुसार सुद्धा पाहणार आहोत 17 मेला कुठे कुठे पावसाची शक्यता आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गुलबर्गा, विजयपूर या ठिकाणी पाहू शकता हलका पाऊस आणि वीज गर्जना होण्याची शक्यता आहे. 17 मे रोजी कुठे पाहिलं तर या ठिकाणी हा जो भाग आहे हा पट्टा, या पट्ट्यामध्ये पाऊस जो आहे हा पडण्याची शक्यता आहे आणि हा जो भाग आहे हा कर्नाटकचा भाग आला. तर या भागामध्ये 17 मेला पावसाची शक्यता हे दिसून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं 18 मेला तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर एवढ्या भागामध्ये थोडासा वरच्या भागामध्ये हा प्रोग्रेस होतोय. अहिल्यानगर, बीड आला, लातूर आला, धाराशिव, तर एवढ्या भागामध्ये पावसाची शक्यता ही 19 मेला हे दिसून येते, 18 मेला दिसून येते. आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये त्याचवेळी तापमान जे आहे हे 45 सेल्सिअस किंवा त्यावरून अधिक हे जाऊ शकतं. विदर्भाचा जो हा भाग आहे तर या भागामध्ये पुन्हा एकदा तापमान जे आहे विदर्भामध्ये या भागामध्ये पुन्हा एकदा वाढून जवळजवळ 45 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता हे दिसून येते. तर अशा पद्धतीने सध्या वाऱ्याची स्थिती आहे, पावसाची स्थिती हे दिसून येते. 17 मेला जरी खालच्या भागामध्ये कर्नाटकला संलग्न जी आपली कर्नाटकची सीमा आहे म्हणजे सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, धाराशिव, लातूर या भागामध्येच फक्त पाऊस दिसून येतोय. त्यानंतरनं 18 तारखेला याची व्याप्ती थोडीशी या भागामध्ये वाढते. त्याचवेळी हा जो भाग आहे संपूर्ण महाराष्ट्राचा या सगळ्या भागामध्ये तापमान जे आहे 45 सेल्सिअसपर्यंत जाण्याची ही शक्यता दिसते. तर उष्णतेची लाट विदर्भामध्ये उष्णतेची लाट अजून ही तीव्र होणार आहे आणि तापमान 46 सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी कोकणातील स्थिती जी आहे पावसाची जास्त शक्यता नाही, परंतु काही ठिकाणी हलका पाऊस हा होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मान्सूनच्या हालचालीमुळे वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि तापमानसुद्धा वाढत आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यानुसार जर आपण अंदाज पाहिला, माझ्या अंदाजानुसार जवळजवळ 22 ते 23 एप्रिलपासून पावसाला सुरुवात जी आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कोकण किनारपट्टी तर 100%, कारण या भागामध्ये जो मान्सून आहे हा पुढे आगेकूच करण्याची शक्यता आहे. पुढचे वातावरण कशा पद्धतीने बदलत आहे, काय काय बदल होतोय, या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.